माहिती देऊन परत रिपीट करू का? अं, दुस आज आपण ऋषी स्मरण या श्रावण महिन्यातल्या कार्यक्रमाचं तिसरं पुष्प गुंफित आहोत. पहिलं पुष्प विजयनी गोत्रांसंबंधीची माहिती सांगून गुंफलं. दुसरं पुष्प हे वीरश्रीनी भारद्वाज ऋषींबद्दल खूप माहिती दिली. आणि आज तिसरं पुष्प आपण ऋषी कौशिक म्हणजे विश्वामित्र ऋषी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत, जे आपलं गद्र्यांचं काय म्हणतो आपण त्याला, कुलदैवत नाही, गोत्र आहे. गोत्र गोत्र आपल्या गोत्र गद्र्यांचं गोत्र आहे. तेव्हा म्हणजे आपण म्हणतो कौशिक गोत्रोत्पन्न हा, आणि आपला वेद यजुर्वेद आहे. यजुर्वेदस्य तैत्तिरीय शाखांतर्गत तैत्तिरीय शाखा आहे आपली, आणि त्यातली हिरण्यकेशी शाखा ही आपली म्हटली जाते, हिरण्यकेशी शाखाध्यायी. तर विश्वामित्र ऋषी म्हणतो आपण त्यांना. गोत्र मात्र कौशिक गोत्र म्हणतो. याचं कारण विश्वामित्र ऋषी हे ऋषी नंतर झाले. आधी ते राजा होते आणि तिथून त्यांच्या जीवन कार्याला सुरुवात झाली. म्हणून आपण आज त्यांचा जीवनपट बघणार आहोत. विश्वामित्र ऋषींचा प्रारंभिक जीवन हे नाही कळत होत आहे. विश्वामित्र ऋषींचं प्रारंभिक जीवन आणि काय झालं? नाही दिसतंय, इथे दिसतंय. हा हा. आणि पार्श्वभूमी बघूया. त्यांचं नाव विश्वामित्र नंतर झालंय. आधी ते कौशिक ऋषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं मूळ नाव कौशिक होतं आणि ते क्षत्रिय वर्णातले होते, योद्धा होते. कुशवंश यांचे वंशज होते. ते कुशवंशातल्या राजा गाधी राजाचे पुत्र होते आणि राजघराण्यातले असल्यामुळे त्यांना कौशिक नाव पडलं. आणि त्यांच्या वंशात अनेक शूरवीर आणि पराक्रमी राजे झाले. त्यांचं जन्मस्थान हे कन्यकुब्ज हा प्रदेश म्हणतात. उत्तर प्रदेशातला सध्याचा कनौज म्हणून जो प्रदेश आहे, त्या ठिकाणी त्या राज्याचे ते राजे होते. त्यांच्या वंशाचा इतिहास आणि शौर्य आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे. ते एक सामर्थ्यवान आणि न्यायप्रिय राजा होते. त्यांचं राज्य समृद्ध आणि संपन्न होतं आणि ते त्यांची प्रजा आणि शेजारील राज्यांच्या लोकांमध्ये खूप आदराने पाहिले जात होते. त्यांच्या राज्यातील जनतेसाठी ते सदैव न्यायप्रिय राजा होते. आता कौशिक ऋषींचा इतिहास आणि प्रारंभिक जीवन बघूया. कौशिक ऋषी, ज्यांना विश्वामित्र म्हणून ओळखले जाते, एक प्रसिद्ध आणि पूजनीय ऋषी होते आणि त्यांच्या जीवनात अनेक अद्भुत गोष्टी घडल्या आणि त्यांनी हिंदू धर्मातलं एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व बनवलं. कौशिक ऋषींचा जन्म, जसं मी मागे सांगितलं तुम्हाला, तो त्रेतायुगात झाला असं मानलं जातं. मला वाटतं त्रेतायुगच रामाचा काळ, म्हणून त्याच काळामध्ये, अर्थात कितीतरी आधी, कारण रामाचा जन्म हा इक्ष्वाकू वंशातल्या कित्येक राजानंतरचा आहे आणि त्याच्यामुळे खूप पूर्वी त्रेतायुगात या कौशिक ऋषींचा जन्म झाला.
आणि कन्याकुब्ज म्हणजे कनोज हे त्यांचं जन्मस्थान होतं. पुन्हा त्यांचे वंशावली की कुशिक वंश म्हणजे तो क्षत्रिय वंश होता. कुशध्वज या राजापासून हा वंश सुरू झाला आणि याचा उल्लेख रामायण महाभारतात सुद्धा आहे. त्यांचे पिता राजा गाधी होते आणि हे शक्तिशाली राजा होते आणि त्यांच्या मातोश्री ऋषी कुसुंभ यांची कन्या होते. कुशिक वंशात अनेक पराक्रमी आणि विद्वान व्यक्तिमत्वांचा समावेश होता, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिले. आणि कौशिक ऋषींनी म्हणजे या कौशिक राजांनी या वंशाला एक नवीन परिमाण दिलं. कौशिक ऋषींचे बालपण एक राजकुमार म्हणून अत्यंत समृद्ध होते. त्यांचे शिक्षण पालन पोषण एका श्रीमंत राजघराण्यात झाले आणि जिथे त्यांनी विविध शास्त्र आणि विद्या शिकल्या. कौशिक राजाने आपल्या बालपणात क्षत्रिय धर्मानुसार विविध विद्या शिकल्या, युद्धकला, वेदध्याय, न्यायशास्त्र वगैरे. आणि फार मोठे पराक्रमी राजा होते ते. आणि लहानपणापासूनच त्यांना ज्ञानी आणि धैर्यवान मानलं जायचं. अद्वितीय शौर्य होतं. अनेक राज्य त्याने आपल्या राज्याला जोडली. त्यांना लहानपणापासून सामाजिक न्यायासाठी प्रख्यात होते आणि त्यांच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांची नेहमीच मदत केली जात असे. युवराज असतानाच कौशिक राजाने आपल्या राज्यात न्याय आणि समृद्धीचे पालन केले आणि त्यांच्या राज्यात शांती आणि प्रगतीचा सुवर्ण काळ होता. आणि राज्यकारभारात त्यांनी सर्व वर्गातील लोकांना न्याय मिळवून दिला. न्यायप्रिय राजा म्हणून ते ओळखले जायचे. त्यांच्या राज्यात शत्रूंचा पराभव आणि मित्र राजांशी मैत्रीपूर्व संबंध राहिले. त्यांनी खूप वर्ष राज्य केलं. असं म्हणतात हजारो वर्ष राज्य केलं, पण खूप वर्ष राज्य केलं. आणि मग मात्र त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. आध्यात्मिक प्रवास काय? तर मग कौशिक राजाचे कौशिक ऋषी आणि कौशिक ऋषींचे विश्वामित्र ऋषी हा त्यांचा आध्यात्मिक प्रवास. आणि तो कसा झाला तर महर्षी वशिष्ठांच्या भेटीमुळे त्यांचं सगळं जीवन बदललं. आणि त्याला कारणीभूत झाली एक कथा, ही कामधेनू गायची कथा. प्राचीन काळातील कथा आहे. एकदा राजा कौशिक आपल्या सैन्यासह जंगलातून जात असताना त्यांना वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाची माहिती मिळाली. म्हणजे तेव्हापासून वशिष्ठ ऋषींचा आश्रम आहे. राम किंवा इक्ष्वाकू वंशातल्या राजांचे ते कुलगुरू होते वशिष्ठ. आणि तेव्हापासून त्यांचा आश्रम होता आणि त्याला इक्ष्वाकू वंशातल्या राजांचा राजाश्रय होता. आपल्या सैन्यासह त्या तपस्वीच्या आश्रमाला भेट देण्याचा विचार केला त्यांनी. जंगलातून जात असताना ससैन्य त्यांना तो आश्रम दिसला आणि त्यांना वाटलं आपण या आश्रमाला भेट देऊया. इतकं सुंदर परिसर आणि आश्रम आहे. तर वशिष्ठ ऋषी अतिशय शांत होते आणि त्यांचा आश्रम हा साधनेचा केंद्रबिंदू होता आणि वशिष्ठ ऋषी आपल्या तपस्येसाठी प्रसिद्ध होते. महर्षी वशिष्ठांनी राजा कौशिक आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याचं आदरपूर्वक स्वागत केलं आणि आश्रमात आलेल्या पाहुण्यांच्या सोयीसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था केली. वास्तविक कौशिक राजा त्यांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी बघितलं की अरे आपलं एवढं हजारोनी सैन्य आहे आणि कसं काय यांच्या आश्रमामध्ये होईल.
म्हणून त्यांना वंदन करून प्रणाम करून खरं तर परत जायचं ठरवलं होतं. पण वसिष्ठ ऋषींनी आग्रहपूर्वक त्यांना ठेवून घेतलं आणि मग पुढे त्यांच्या एवढ्या सगळ्या सैन्याची भोजनाची उत्तम व्यवस्था केली. आणि याचं कौशिक राजाला आश्चर्य वाटलं की कसं काय यांनी हे सगळं मॅनेज केलं. एवढ्या मर्यादित संसाधनांद्वारे एवढ्या मोठ्या सैन्याला कसं सांभाळलं. तर त्याचं वास्तव असं होतं की वशिष्ठांकडे एक दिव्य गाय होती, जिचे नाव होतं नंदिनी, कामधेनू. या गायीमध्ये अलौकिक शक्ती होती आणि ती वसिष्ठांच्या प्रत्येक इच्छेनुसार त्यांना वस्तू आणि खाद्यपदार्थ प्रगट करून देत असे. ही गाय मोठ्या तपस्येने त्यांना ब्रह्माजींनी अर्पण केलेली होती. वसिष्ठ हे ब्रह्माजीचे पुत्र. तर कामधेनू ही गाय देवतांनी म्हणजे ब्रह्माने वसिष्ठांना दिलेली अमूल्य देणगी होती आणि तिच्या मदतीने त्याने आपलं जीवन आणि तपस्या सुखदायी बनवली होती. गायीच्या दिव्य शक्तीमुळे तिला सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनू असं संबोधलं जात असे. आणि याच्या साह्याने वशिष्ठ अनेक धार्मिक कार्य आणि यज्ञ करीत असत. हे सगळं बघितल्यानंतर कौशिक राजाला त्या कामधेनूचा लोभ निर्माण झाला. त्यांना असं वाटलं, अरे ही जर गाय आपल्या राज्यात आली तर आपलं राज्य आपल्याला अजून अधिक संपन्न आणि सामर्थ्यशाली करता येईल. त्यामुळे कौशिकाने वसिष्ठांना विनंती केली की कामधेनू मला द्या. पण वसिष्ठांनी नम्रपणे त्याला नकार दिला आणि कौशिकाला सांगितलं की कामधेनू ही त्यांची साधना आणि तपस्येचं फळ आहे आणि ती अनमोल देणगी आहे. तिचा वापर फक्त समाज कल्याणासाठी आणि धार्मिक कार्यासाठीच करता येतो. तेव्हा मी आपल्याला ही गाय काही देऊ शकत नाही. कौशिक रागावले. त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि मग मात्र त्यांनी वसिष्ठांना धमकावणी दिली आणि त्यांनी सांगितलं, देत नसशील तर मला बलपूर्वक तुमच्याकडून ही गाय घ्यायला लागेल. आणि मग राजा कौशिकाने बळजबरीने त्या गायीला धरून ओढून आपल्या सैन्याबरोबर नेण्याचा आदेश दिला आणि कामधेनू वसिष्ठांच्या आश्रमातून ओढून न्यायला सुरुवात केली. पण वसिष्ठांनी आपल्या दिव्य शक्तींचा वापर करून कामधेनूला संरक्षण दिलं आणि पुढे त्यांनी कामधेनूलाच सांगितलं की बघ बाबा, तू आता तुझं संरक्षण कर, कारण हे माझ्या तपस सामर्थ्याने कदाचित अपुरं पडेल. तेव्हा त्या कामधेनूनीच स्वतःमधून युद्धभूमीवर चमत्कार घडवला. अनेक शक्तिशाली योद्धे निर्माण केले आणि कौशिकाच्या सैन्याचा पराभव केला. कौशिकाच्या सैन्याची शक्ती अपुरी पडली आणि पराभव पत्करून त्याला वसिष्ठांसमोर नम्र व्हावे लागले आणि त्याचा अभिमान टेचला गेला. त्यांना आपल्या शक्तीची मर्यादा कळली की क्षत्रिय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती कशी मोठी असते याचं ज्ञान त्याला झालं. तो अतिशय खिन्न झाला आणि त्यांनी निश्चय केला की स्वतःच्या तपशक्तीने मी पण ऋषित्व प्राप्त करीन आणि एक दिव्य ऋषी बनेन. आणि मग त्या युद्धामध्ये त्यावेळेला काय घडलं होतं की कौशिक राजाचे पुत्र पण होते त्याच्याबरोबर आणि त्या सर्व पुत्रांचा नाश झाला. फक्त एकच पुत्र जिवंत राहिला. आणि मग कौशिक राजाने आपल्या पुत्राला आपलं सर्व राज्य दिलं, आपलं राजकीय जीवन सोडलं आणि कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. अनेक वर्ष कठोर साधना आणि तप केले आणि शेवटी ब्रह्मपदाला पोचले. आणि याच्यावरून आपल्याला निष्कर्ष असा काढता येतो की लोभ आणि अहंकाराच्या मार्गावर जाऊन आपण समाधान मिळवू शकत नाही.
तर तप साधना आणि ज्ञान, तप साधना आणि ज्ञान हाच खरा शक्तीचा स्रोत आहे. त्यामुळे त्यांनी खूप तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्त केलं आणि ऋषितुल्य जीवन प्राप्त केलं. कौशिक राजाने महर्षी वसिष्ठांच्या प्रेरणेने, ते वसिष्ठ ऋषीला शरण आले आणि त्यांच्या प्रेरणेने ते महान ऋषी बनण्याचा त्यांचा प्रवास अशा रीतीने सुरू झाला. अनेक प्रकारचं तप केलं, ज्यात ध्यान, साधना, यज्ञ यांचा समावेश होता. आणि शेवटी देवांनी, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आणि वशिष्ठ ऋषींनी त्यांना ब्रह्मर्षी पद दिलं. म्हणजे ते ब्राह्मण पदाला पोचले क्षत्रियामधून. याच त्यांच्या तपाच्या काळामध्ये इंद्रदेव आपल्या नेहमीप्रमाणे घाबरलेले, की आपलं पद जाईल की काय, आणि म्हणून मेनका अप्सरेला त्यांनी पाठवलं यांचं तपभंग करण्यासाठी. आणि खरोखरच कौशिक राजाचं तपभंग झाला. त्यांना एक कन्या झाली जिचे नाव शकुंतला ठेवलं. परंतु याची जाणीव झाल्यानंतर पुन्हा त्यांनी अधिक दृढतेने तपसाधना सुरू केली आणि हे ऋषित्व प्राप्त केलं. त्यांनी वेद आणि शास्त्रांचा अभ्यास केला आणि विश्वामित्र म्हणजे फ्रेंड ऑफ युनिव्हर्स, विश्वाचा मित्र, हे विशेष पद प्राप्त केलं. तरी अजून सुद्धा ब्रह्मर्षी पद प्राप्त करण्यासाठी त्यांची स्पर्धा झाली आणि अंतिम परीक्षा जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी आपला राग आणि अहंकार हा नियंत्रित केला. ब्राह्मणांचं हे वैशिष्ट्य आहे की ते स्वतःचा राग आणि अहंकार नियंत्रित करू शकतात. म्हणून ते ब्रह्मर्षी पद त्यांना प्राप्त होतं, जे आपल्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण करतात. आणि हा अडथळा की कौशिक ऋषींनी, विश्वामित्र ऋषींनी पार पडला आणि सततच्या साधनेमुळे ब्रह्माने आणि वशिष्ठ ऋषींनी त्यांना ब्रह्मर्षी पद दिलं. आपण बघूया विश्वामित्रांचं कार्य काय आहे. विविध क्षेत्रामध्ये विस्तृत कार्य आहे, ज्यात वेद आहे, वेद साहित्य, पौराणिक कथन, धार्मिक प्रथांचा समावेश आहे. विश्वामित्रांनी अत्यंत पूजनीय असा गायत्री मंत्र रचला. विश्वामित्र ऋषींची बरीचशी माहिती ही ऋग्वेदातल्या 3ऱ्या मंडलात आपल्याला आढळून येते. आणि याच 3ऱ्या मंडळात त्या 62व्या ह्या याच्यामध्ये काय रुचेमध्ये गायत्री मंत्र आपल्याला आढळतो. आणि गायत्री मंत्राचं महत्व संपूर्ण ब्रह्मांडाला उद्देशून केलेली सूर्याची दिव्य प्रार्थना ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे गायत्री मंत्र अजूनही अस्तित्वात आहे आणि अजूनही त्याचं महत्व हे संपूर्ण जगाने मानलेलं आहे. रामायणामध्ये महत्वाची भूमिका विश्वामित्रांनी केली. आपल्याला माहिती आहे की राम आणि लक्ष्मण या दोघांना दशरथाकडून त्यांनी यज्ञाचं रक्षण करण्यासाठी म्हणून मागून घेतलं. त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ होत असत आणि ते एक प्रकारचं संशोधन असे आणि त्याच्यामधून अस्त्र आणि शस्त्र विद्येचा निर्मिती होत असे. आणि राक्षस ह्या यज्ञाचा अडथळे आणत असत. आणि म्हणून राम लक्ष्मणांना ते घेऊन गेले. मार्गामध्ये त्यांनी राम लक्ष्मणांना अनेक गोष्टी शिकवल्या. दिव्य अस्त्र आणि शस्त्रांचा वापर शिकवला. आणि म्हणून राम लक्ष्मणांचे जसे वशिष्ठ गुरु आहेत तसे विश्वामित्र सुद्धा गुरु होते. आणि त्यांनी मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध करण्यासाठी सुद्धा या दिव्य शस्त्रांचा वापर राम आणि लक्ष्मणांना दिला. आणि त्याच्याही पुढे
विश्वामित्र ऋषी स्वतः राम लक्ष्मणाला मिथिला नगरीत घेऊन गेले सीतेच्या स्वयंवराच्या तिथे. आणि रामाने भगवान शिवाच्या धनुष्याला प्रत्यंच्या लावून ती स्पर्धा जिंकली आपल्याला माहिती आहे. आणि सीतेचा रामाशी विवाह झाला. विश्वामित्र ऋषी स्वतः त्यांना घेऊन गेले. ऋग्वेदामध्येही महत्वपूर्ण भाग, विशेषतः मंडल 3, जो अग्नी, इंद्र आणि विश्वदेवांसारख्या देवतांना समर्पित आहे, त्याचं लेखन विश्वामित्राने केलं असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राचा सुद्धा विश्वामित्रांनी ऋषींनी खूप मोठा अभ्यास केलाय. त्यांची अंतर्दृष्टी खगोलीय घटनांच्या आणि मानवाच्या जीवनावर त्यांचा प्रभाव, महत्वपूर्ण प्रभाव समजण्यासाठी आहे. अशी एक कथा सांगतात की त्यांनी नवीन स्वर्गाची निर्मिती केली, एवढे ते सामर्थ्यवान होते. त्रिशंकू राजाला स्वर्गामध्ये शापामुळे स्वर्गात प्रवेश नाकारला गेला होता आणि तो विश्वामित्रांना शरण गेला होता. तेव्हा विश्वामित्रांनी आपली आध्यात्मिक शक्ती वापरून एक नवीन स्वर्ग निर्माण केला, ज्याने देवतांना आव्हान दिले आणि त्यांची अद्वितीय शक्ती दर्शवली. एवढी महानता ही विश्वामित्र ऋषींकडे होती. आणि महाभारतात सुद्धा विश्वामित्र राजांचे वंशज राजा भरत हा त्यांच्याच वंशातला, आपल्याला माहिती आहे दुष्यंत आणि शकुंतला यांचं पुत्र भरत राजा. आणि याचा संबंध महाभारतात मध्ये येतो. आणि हा भरत राजा पांडव आणि कौरवांचे पूर्वज होता. आणि त्याच्यामुळे महाभारतात सुद्धा विविध कथा आणि वंशावळीमध्ये विश्वामित्र ऋषींचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. ऋषी विश्वामित्रांची विरासत त्यांच्या जीवन काळाच्या पलीकडे पसरली आहे. त्याचा प्रभाव हिंदू तत्वज्ञान, आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक परंपरांवर दीर्घकाळ टिकला. विश्वामित्रांचा प्रवास सर्व दूर पसरलेला होता आणि म्हणून त्यांना विश्वाचा मित्र म्हणतात. क्षत्रिय राजापासून, आणि त्यांचं जीवन कसं होतं तर क्षत्रिय या राजापासून ते पूजनीय ब्रह्मर्षीपर्यंत, त्याच्यामुळे जातीय भेद ओलांडून आध्यात्मिक सिद्धीनी कसं यशस्वी पण मिळू शकतं हे त्यांनी दर्शवलं. त्यांचे जीवन कथन सामाजिक अडथळ्यांवर विजय मिळवून देणारं प्रेरणादायी जीवन आहे. सांस्कृतिक प्रभावही, विश्वामित्रांच्या कथा विविध सांस्कृतिक आणि कलात्मक रूपामध्ये साजऱ्या केल्या जातात. त्यामध्ये नृत्य, नाटक, साहित्याचा समावेश आहे. हे काय कुठे आहे? ज्यामुळे त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व दीर्घकाळ प्रभाव टिकवणारं होतं. विश्वामित्रांचं जीवन आध्यात्मिक साधकांसाठीही आदर्श आहे. कसं तर दृढ संकल्प, मी ब्रह्मर्षी होणार या संकल्पाने हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आणि सहनशीलतेचं प्रतीक म्हणून विश्वामित्रांचं जीवन परिश्रमाच्या परिवर्तनात्मक शक्तीचं प्रमाण आहे, जे अनेक पिढ्यातील आध्यात्मिक साधनांसाठी प्रेरणादायी ठरतं. थोडक्यात काय बघा, विश्वामित्रांचं मूळ नाव कौशिक, वंश कुश, पिता गाधी, परिवर्तन काय क्षत्रिय राजा ते ब्रह्मर्षी, आणि गायत्री मंत्राची रचना आणि ऋग्वेदातील योगदान, आणि रामायणातील रामांचे गुरु आणि त्रिशंकूच्या स्वर्गाची निर्मिती, आणि महर्षी वसिष्ठांबरोबर स्पर्धा करून ब्रह्मर्षी पद प्राप्त केलं, ही महानता त्यांच्या कार्याची दिसून येते. अशा या विश्वामित्रा ऋषीचं गोत्र आपलं गोत्र आहे हे सुद्धा आपल्याला एक भाग्य दर्शवतं. आणि गंमत अशी आहे की ते क्षत्रिय होते आणि ब्राह्मण झाले, आणि त्याच्यामुळे ब्राह्मणांमध्येही हे गोत्र आहे आणि क्षत्रियांमध्येही हे कौशिक गोत्र आहे. आणि संपूर्ण भारतभर क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोघांमध्ये मूळ गोत्र कौशिक म्हणून मानलं जातं. गोत्र प्रणालीचं महत्व आपल्याला विजयने सांगितलंच आहे.
आणि कौशिक गोत्र या प्रणालीचा एक महत्वपूर्ण घटक आहे. कौशिक गोत्राचा संबंध महर्षी विश्वामित्र या प्रसिद्ध ऋषींशी आहे. विश्वामित्र हे प्राचीन भारतीय ऋषी होते, ज्यांनी ब्रह्मर्षी पद प्राप्त केले वगैरे आपल्याला माहिती आता सांगितलं मी. कौशिक गोत्राचं महत्व काय आहे तर हिंदू धर्मामध्ये गोत्र प्रणाली वैवाहिक जोडीदार निवडताना महत्वाची असते. समान गोत्राच्या व्यक्तींमध्ये विवाहाला परंपरेनुसार विरोध केला जातो, कारण त्यांना रक्तसंबंधाचे मानले जाते. गोत्राचे ज्ञान अनेक धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा पूजेमध्ये आपल्याला गोत्र विचारतात. विशेषतः श्राद्ध, पूजाविधी, यज्ञ याग दरम्यान गोत्राचे उच्चारण केले जाते. कौशिक गोत्राचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गोत्रातील लोकांची परंपरा आणि भाती विशेषतः वेद आणि धर्मग्रंथांवर आधारित आहेत या सगळ्या. आणि कौशिक गोत्राची विविध शाखा किंवा उपशाखा आहेत, त्या विशिष्ट प्रदेश किंवा इतिहासानुसार भिन्न भिन्न आहेत. कौशिक गोत्राचे लोक विशेष करून महर्षी विश्वामित्र यांना समर्पित केलेल्या विधींमध्ये भाग घेतात. विविध मंदिरांमध्ये कौशिक गोत्रांच्या ऋषीची पूजा केली जाते. कौशिक गोत्राचे लोक विशिष्ट उत्सव आणि परंपरामध्ये सहभागी होतात. त्यांचा या गोत्राशी संबंध आहे. कौशिक गोत्रात मध्ये संस्काराचे महत्व विशेष आहे. जसे की उपनयन संस्कार आणि विवाह संस्कार हे कौशिक गोत्राच्या लोकांमध्ये विशेष महत्वाचे मानले जातात. काही कौशिक गोत्राचे लोक धार्मिक पुरोहितगिरी किंवा पुजारी म्हणून सुद्धा कार्य करतात. आणि कौशिक गोत्राचे लोक विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान देतात, विशेषतः विद्या, धर्म आणि संस्कृतीच्या क्षेत्रात. कौशिक गोत्राच्या समाजामध्ये एक विशेष सामाजिक एकता आणि बंधुत्व पाहायला मिळते. याचा प्रभाव केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरलेल्या भारतीय समाजात आहे. आणि विविध ठिकाणी हे लोक वास्तव्य करतात आणि आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे पालन करतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ज्ञान, संस्कार आणि परंपरांचे योगदान दिले आहे. आता याच्या प्रमुख शाखा म्हणजे त्याला प्रवर म्हटलं जातं असं आपण बघितलंय. गर्ग कौशिक, भारद्वाज कौशिक, भृगु कौशिक आणि शांडिल्य कौशिक अशा या कौशिक गोत्राच्या शाखा मानल्या जातात. कौशिक गोत्राचे लोक अनेक धार्मिक उत्सव आणि विधींमध्ये सहभागी होतात. श्रावण महिन्यातलं व्रत आणि उपवासांचे हे लोक पालन करतात. महर्षी विश्वामित्र जयंती हा उत्सव विशेष याने साजरा केला जातो. कौशिक गोत्रांच्या लोकांचे विवाह संस्कार त्यांच्या गोत्रांच्या परंपरानुसार साजरे केले जातात. आणि याच्यातल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं ही माहिती केलेत. त्याच्यामध्ये विशेषतः व्यास मुनी, ज्यांनी महाभारत लिहिलं आणि जे महाभारतातले एक फार मोठे ऋषी मानले जातात, ज्यांच्यामुळे आज आपल्याला भगवद्गीता सुद्धा प्राप्त झालेली आहे, असे व्यास मुनी, ज्याला आपण म्हणतो व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे व्यासमुनींकडे असा एकही विषय नाही जो ज्या विषयाला त्यांनी हात घातलेला नाहीये. इतकं ज्ञान सगळं व्यासमुनींना होतं. आणि हे व्यासमुनी सुद्धा विश्वामित्राच्या वंशामध्ये येतात. अशी ही बरीचशी माहिती पण या ठिकाणी गोळा केलेली आहे. तेव्हा आपण आता ही माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता याचे सगळे संदर्भ हे एक तर गुगल वरून काढले आणि विजयने सांगितल्याप्रमाणे AI वरून सुद्धा मला भरपूर माहिती मिळाली. आणि YouTube व्हिडिओज मधून माहिती मिळाली. आणि या सगळ्याचं संकलित हे अशा पद्धतीने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझं वीरश्रीकडे जे पुस्तक आहे पांडुरंग शास्त्रींचं, ते माझं इथे नाहीये, ते माझं घरी आहे. आणि त्याच्यामुळे तिथून त्याच्यातनं मला काही घेता नाही आलं. परंतु ही सगळी माहिती अशा पद्धतीने गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला मला सोड मिळाली ती प्रणिताची. आणि प्रणिताने बसून हे सगळं PPT कसं करायचं वगैरे मला दाखवलं.
आणि त्याच्यामुळे हे आपल्यासमोर सादर करता आलं. तेव्हा गोड मानून घ्या. धन्यवाद. छान, काही मस्त राहिलं माहिती. असेल तर सांगा. हा, काय? एक सांगू का? हा. अ, जेव्हा आपण विधी करत असतो ना, पूजा विधी म्हणा किंवा म्हणजे हे, हो हो तेव्हा जर हो हो. आपल्याला गोत्र बरेचदा असं काही जणांना माहिती नसतं आपलं गोत्र, माहिती नसतं. हो तेव्हा ते कौशिक असं ते गुरुजी हो. सांगत असतात. अच्छा अच्छा. हा, बर. हा. म्हणजे म्हणजे सर्व समावेशक म्हणतो ना, तसं टाईप आहे ते. हा, म्हणून ते ना कौशिक गार्गी, कौशिक भारद्वाज, त्यातले कौशिक आहे शांडिल्य म्हणजे आता असं आहे, म्हणून ते भारद्वाज कौशिक पण दिला ना, ते मला हो, होतं. बरोबर बरोबर. म्हणून ते भारद्वाज पण कौशिक घेतात. सगळ्याला. कौशिक घेतात. हो, भारद्वाज पण भारद्वाज घेतात, पण घेतात. पण हे हो, कौशिक हे बरेच घेतात. आता घेतात. राहुल गांधीला सुद्धा भारद्वाज गोत्र दिलं तर काय बोलणार आणखी. दादा, हा हा, मला आधी माहिती नव्हतं की तुझ्याकडे हे पुस्तक नाहीये. तू मला हा सांगितलं असतं मी तुला म्हटलं होतं ना, मी फोटो पाठवीन म्हणून. हा. म्हणजे नाही तुला नाही, रेफरन्स मिळालं असतं. ठीक आहे. आता अजून एक मी परंतु आता ते वाचेन आणि अधिक मला नाही काही वाटत माहिती असेल याच्यापेक्षा तर काही अजून जास्त कुठे माहिती असेल छान छान आता मी विश्वामित्रांबद्दल. वाचलं मला नाहीये. मला समजा अजून एक वेगळं वाटलं तर मी सांगेन. हा खूप हा माहिती संदर्भ आहे. वाचलेला मला आता एक्झॅक्टली लक्षात नाही, पण मला वाटतं शिवाजी महाराजांचं सुद्धा कौशिकच गोत्र हो, असावं. कौशिक गोत्रच आहे. म्हणून वाचल्याचं मी आठवतं. म्हंटल ना की क्षत्रिय आणि ते क्षत्रियामध्ये कौशिक गोत्र आहे आणि ब्राह्मणांमध्ये कौशिक म्हणजे आपलं मूळ खरंच क्षत्रिय आहे. क्षत्रिय आहे. हा, दुशीकडून आहे. तिकडनं मग ब्रह्मर्षी म्हणून ब्राह्मण ब्राह्मण. याच्यात आलो. हा, मूळ मूळ अर्थात तो राजाच होता, त्यामुळे मूळ राजा. क्षत्रियामध्ये जाऊ शकतो. तेव्हा खूप खूप धन्यवाद. कसं वाटलं तुमचे अभिप्राय छान मला छान कळवा. छानच. एकदम मस्त. एकदम हा, छान. छान थँक्यू म्हणजे वाटतंय. थँक्यू. तुम्ही पुस्तक लिहायचा विचार करताय ना, त्या हा त्या अँगलनी सुद्धा हे खूप छान आहे. हा हा हा. म्हणजे हो हो हो, त्या बरोबर. पाहिलं ना त्या थोडक्यात angle पण मग हा आणि हा हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मुळे आणखी छान हा, आणखीन ऐकता ऐकता वाचता छान येईल. वाचता येतं. मस्त छान झालं. आहे. पीपीटी पण छान धन्यवाद. झाली. पीपीटी पण छान झाली. त्यामुळे प्रणिताला सुद्धा हो धन्यवाद. हो. पण खूप छान वाटतंय ना असं, म्हणजे अशा ऋषींबद्दल माहिती वगैरे, कारण हो, आपण वाचत नाही एरवी काही फार खरंच. त्यांचं हे. आणि नाही, म्हणजे मग प्राऊड वाटत. प्राऊड वाटतं. हो ना. मस्त आपण हा मस्त उपक्रम असाच चालू ठेवूया वर्षोनवर्ष. हा. हो, चालेल. कोणाला समजा माहिती ऋषी जेवढी काढता येईल. एकदा ज्याला ना ज्याला जी ऋषीची माहिती लिस्ट पण मिळेल केली ऋषीची ती पाहिजे. त्यांनी तयार करायची. आपण ऋषी सुनक पर्यंत येऊया मग. शेवटचे ऋषी फक्त ऋषी सुनक. हे नाही तर पुढची पिढी ऋषी कपूरवर यायची, तसं नको. मस्त मस्त. कोणाची बरं हा. अं, आणि कोणातरी विश्वामित्र. एका ऋषीची माहिती काढताना हा हाच मला वाटतं कौशिकच. एक ऍक्टर पण आहे त्या नावाचा, कौशिक. आणि मला ती माहिती काढताना त्या ऍक्टरचीच माहिती कौशिक मिळाली पहिली. सतीश कौशिक आहे ना, सतीश हा. ते कौशिक. वारले. हा, सतीश कौशिक. वारले ना ते. हो, हा हा, आताच वारला तो. एखाद्या वर्ष Actor. झालं. एखादं वर्ष. हो. तर बरीच आर्टिकल ती त्या ऍक्टर कौशिक. कौशिकचीच यायला लागली. म्हटलं असं कसं. आणि आणि मी असं ऐकलं होतं की कौशिकाने प्रतिसृष्टी निर्माण केली होती, म्हणजे हो हो, विश्वामित्राने. आणि स्वर्ग. खोकड म्हणजे हे घोड्याचं गाढव वगैरे त्यांनी त्या जाती निर्माण केले. म्हणजे ते म्हणजे ते बायोलॉजी म्हणजे ते सायंटिस्ट असणार, त्यांनी जीन्स सायंटिस्ट होते. क्रिएट करून त्यांनी हे करतात. प्राणी निर्माण केले. हायब्रिड. हा, हायब्रिड. सतीश कौशिक, वा वा, मिस्टर इंडिया. छान, मस्त. मस्त झालं. मिस्टर खरंच इंडिया. छान. आम्हाला माहिती आहे असं ओके. शोधता मिळते. हो, ओके चालेल. ओके. ओके. आता उद्याचं आपलं काय ठरलंय? संध्या हा, आली एक तर ती किंवा मग ऐक वागेश्वर.
उद्या हा. संध्या वहिनी सांगणार आहे आणि ताईला मी मेसेज केला होता की बर तुला उद्या म्हणजे सांगायचंय पण संध्या वहिनी असेल तर नाही म्हणून. तर ती हा. म्हणाली मग माझं पुढच्या बुधवार गुरुवारकडे तेव्हा मी चिपळूणला जाणार आहे, तेव्हा ऍटलिस्ट बर मला नेट पण व्यवस्थित कनेक्टिव्हिटी मिळेल. हा तर विजय उद्या चालेल. स्टँड बाय आहे, तो आहेच म्हणजे थोडक्यात. हा, म्हणजे समजा का वहिनी नाही आली तर विजय दादा सांगणार असं. हा, चालेल. चालेल. हा, आणि मग नेक्स्ट आठवड्यामध्ये बघू आपण. म्हणजे समजा जर वहिनी नाही आली आणि उद्या विजयदादाने सांगितलं तर पुढच्याला ताई आणि मग अजून कोणी असेल तर नाव कोण देणार असेल तर घेऊ, नाही कोण तर देणार असेल तर आपल्यापैकी आहेच. मी एखादं स्टँड बाय ऋषी तयार करून ठेवीन. तू अजून एक तयार करून कोणीच ठेव नसेल ऋषी, तर करून ठेव. युरेश्री कारण तू आम्ही आता ट्रान्झिट मध्ये हा, असणार, म्हणजे प्रवासात युरेश्री आणि तू याच्यात असणार, नाही बरं. त्याच्यामुळे पीपीटी तयारीला नाही काय काय जमणार. तू पीपीटी हा बनवायला हा, मला पीपीटी नाही ना मला येत एवढी नीट करता. ते तरी बर सपोर्ट आहे तुझ्या, असं काय करते? ते बाळा, माझा सपोर्ट बाळामध्ये बिझी आहे, नाही तर तिने केव्हाच पटपट करून नाही दिली नाही, असती. तुझ्या शेजारी बसलेत ना ते. माहिती नाही बाबा, सपोर्ट होऊ शकतो का, पण ट्राय करू. हो पीपीटीचा हे ते खूप टाईप चालेल. करायला लागतं ना छान रे वाटलं. दादा पीपीटी हो मध्ये. टाईप ते करायला मराठीत कसं काय टाईप केलं तुम्ही? नाही फॉन्ट नाही, साठी ते फॉन्ट ऑनलाईन ती मराठी सुधारता येते. ऑनलाईन मराठी, इंग्लिश टू मराठी असं काहीतरी आहे, टाईप गुगल करायचं आणि गुगल ती ट्रान्सलेट ही गुगल त्याचा वापर ट्रान्सलेट वरनं करते. करते. हो. अच्छा, नाही, कारण असे कसं आहेत मला त्याचा. असं कॉपी करण्यापेक्षा मला स्वतः असं म्हणजे लिहिण्यात, तू काय म्हणजे कर ना, त्यामध्ये. बर का, हा मोबाईलवर तू लिही ना, मराठी फॉन्ट मध्ये मराठीमध्ये हा लिही. हा, आणि हम्म. ते तू त्याच्यात पेस्ट करत जा ना, मेल करून पेस्ट कर त्याच्यात. करता अच्छा, येईल, ट्राय करेन. हा, म्हणजे कारण मोबाईलवर मराठी टाईप करायला सोपं जातं. आणि ते डायरेक्ट त्याच्यात पेस्ट करायचं. हम्म, हम्म. बर किंवा बर तू गुगलवर जर टाकलंस, गुगलवर ऑनलाईन मराठी टायपिंग टाकलंस ना, तरी येतं. तर एक वेबसाईट हा ओपन होईल. तर त्या वेबसाईटवर असं एक नोटपॅड असतं, त्याच्यात तू इंग्लिश मध्ये टाईप हा करत जा. एक हा. वर्ड टाईप केलास की तो आपोआप मराठी ट्रान्सलेट होतो. अच्छा, पण ती आणि ते कुठची असं वेबसाईट? गुगल मी गुगल तुला लिंक ट्रान्सलेट पाठवते. चालेल, गुगल लिंक ट्रान्सलेट पाठव. म्हणून हा, आहे. किंवा चालेल. स्पीच टू हम्म. म्हणजे ते काय, मी असतं ना. पहिला ट्राय काय करेन मी, गेल्या वेळेचं जे लिहिलंय ना ते त्याच्यात हा, मग मी टाकून बघेन ना, म्हणजे ते जर आलं तर ते निदान आपल्याकडे स्टोअर राहील. कारण ते माझं टाईप लिखाण करायला म्हणजे असं नको तू. कुठे कुठे पेजेस. तू टाईप हा पण करायची जरूर नाही, स्पीच टू टेक्स्ट कर, म्हणजे आपोआपच येत. हो, बर, नुसतं बोलायला तसं खरंच. पण येऊ ते शकतं. येत जाईल त्याच्यात, फक्त करेक्शन करायचं की झालं. बर करेक्शन आणि ते फुल स्टॉप आणि हे त्याच्यात हा. येत नाही, त्यामुळे तेवढं, ते सगळं नंतर ऍड करावं लागतं. कारण आपण पॅराग्राफ मनात वाढायचे. ठरवत ट्राय असतो मारी ना, करेन पटापट मी. पटापट. तू लिंक पाठव एडिट, मला. हा एडिट करायला लागेल नंतर. हा, एकदा सुरुवात लिंक केली ना की बघूया. आपोआप होत येत 50-60% जातं. एफर्ट्स वाचतात. पण हम्म. पण खूप म्हणजे वाजतात. कॉम्प्युटर हवा ना, काही नाही, लॅपटॉपवर चालेल ना. मोबाईलवर मोबाईल मोबाईल. वरती हा, मोबाईल बर करायचं. हे आहे बघ. इकडं तिकडं भाजी करताना सुद्धा तू बोलू शकतेस ना. बर, तो बघायलाच एक पाहिजे. एकाचं ऐका नाही बघ. बघ, आयडिया मोबाईल आहे. वरती तो दाबलास हा ना की सगळं बोलत जायचं, ते करेक्ट. आपोआप हा, येत जातं. पाहू काहीतरी करीन. मग ते कॉपी पेस्ट कर. हा, आणि मग तिथनं तिथे कॉपी. जिथे येस करेक्शन येस तेवढं फक्त करेक्ट करायचं. येस, बघूया. येस, मोबाईलवर सोपं पडतं ते. हा. प्रयत्न करीन. ओके. इंग्लिश ओके, तू घे ना ओके. एखादं. काय? अच्छा, बाय. हा, शिरीष, शिरीष, तुम्ही आता पण घेऊ तुमचं काय शकता गोत्र एखादा आहे हो? काय ग, माझं गोत्र कॅन्डिल द्या. गार्गे. गार्ग्य. अरे मग मग घ्या घ्या की की. तुम्ही गार्ग ऋषी, गार्गी ऋषी. माझं ते हे नाही, क्षेत्र नाही. नाही, येईल. आम्ही कॅन्डिल आहोत. आम्ही जोशी कॅन्डिल आहोत. मी माहिती हा, तेच अच्छा, तुम्हाला कोणाचं. देईन वाटलं म्हणजे, ए नाही, तू चालेल. बनवशील, तुम्ही बनव. बनवू शकता. तेवढं लेखन कला. आणि मदतीला नाही, दोघे जण तुम्ही आहेत बोला. तुमच्या. तुम्ही बोला, मग ते आपोआप रेकॉर्ड होईल ना. आणि तुमच्या मदतीला दोघे जण आहेत ना. हो,
ते मध्ये मध्ये बोलले तर झालं. माझं प्रोफाईल वगैरे येस. ओके ओके. छान ओके बाय. मस्त मस्त बाय वाटलं. बाय छान. अच्छा बाय 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 अच्छा बाय. हे कुठे गेलं हे एंड आहे का